जिल्हा परिषदेने आपला जीव धाराशिव 2030 या उपक्रमाच्या अंतर्गत एक नवीन आणि अनोखा असा उपक्रम सुरू केलेला आहे। तो उपक्रम म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये 712 ग्रामपंचायत आहेत आणि त्या पंचायतींनी सगळ्यांनी तो उपक्रम जे आहे ते हाती घेतलेला आहे। 7 ते 9 पर्यंत टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवून मुलांना अभ्यास करायला लावणे आणि मुलांचा अभ्यास घेणे, त्यांचा स्क्रीन टाइम जे आहे ती कमी करण्यासाठी सुद्धा हा उपक्रम हाती घेतलेला आहे। मी आता धाराशिव तालुक्यातील तडवळा या गावी आहे। नेमकं आता मला वाटतं 8:30 वाजलीत काहीतरी, तर 8:30च्या दरम्यान आपण बघूया की या गावामध्ये नेमकं इथं काय सुरू आहे नेमकं। आणि महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्यावेळेस हा भोंगा वाजतो त्यावेळेस ही मुलं जी आहेत ही टीव्ही आणि मोबाईल बंद करतात किंवा घरातले जे आहेत ते सगळे बंद टीव्ही आणि मोबाईल बंद करून मुलांना अभ्यास करण्यासाठी मदत करतात, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळते। या ठिकाणी मुलं आहेत आणि मुली सुद्धा आहेत, फक्त अभ्यास करताना ते आपल्याला पाहायला मिळतंय। ए बाळा, तू कितवीला आहेस तू? मी 6वीला आहे। हा 6वीला? आता टीव्हीच बघत नाही? टीव्ही नाही, का बरं? अभ्यासामुळे अभ्यासामुळे बघत नाही? आमच्या गावात उपक्रम चालू झालाय। काय उपक्रम आहे? 7 ते 9 टीव्ही आणि मोबाईल बंद, फक्त अभ्यासाकडे लक्ष। किती वेळ अभ्यासाकडे लक्ष द्यायचं? 2 तास। आणि टीव्ही कधी बघायचा? टीव्ही अगोदर बघून घ्यायचा हा, आणि नंतर मग अभ्यासाला बसायचं। नंतर अभ्यास करायचा। किती? 2 तास? हा। अशा पद्धतीनं हे विद्यार्थ्यांना सुद्धा हा उपक्रम जे आहे ते माहीत झालेला आहे। मला वाटतं या ठिकाणी गृहिणी सुद्धा आहेत काही, की त्यांना काय वाटतं हे पण आपण जाणून घेऊयात। आता काय वाटतं तुम्हाला, हा उपक्रम सुरू झालेला आहे तुमच्या गावामध्ये कशा पद्धतीने ह्याला प्रतिसाद भेटतोय? ह्याला छान प्रतिसाद भेटतोय, कारण मुलं सदा शाळेतून आल्यानंतर मोबाईल घ्यायचा, त्यांच्यामुळे त्यांच्या म्हणजे शारीरिकदृष्ट्या मानसिक सगळा ताणतणाव व्हायचा, ते आता दूर झाल्यासारखा वाटतंय। कारण मुलं ही सगळी आता अभ्यासामध्ये गुंतलेली आहेत, त्याच्यामुळे मला तर हा उपक्रम खूप आवडलेला आहे। त्याच्यामुळे मुलं अभ्यास करू शकतात, आता त्यांची बौद्धिक दृष्ट्या म्हणजे शारीरिक मानसिक प्रगती होऊ लागलेली आहे। हे हा उपक्रम छान आहे, अति चांगला आहे। विद्यार्थ्यांची सुद्धा प्रगती होईल असं वाटतं। आपल्या या ठिकाणी दुसऱ्या सुद्धा गृहिणी आहेत। काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही बोला, काय वाटतं? तुम्ही टीव्ही बघता का नाही? नाही जास्त करून नाही बघत? मग आता तर काय बंदच आहे। तुम्हाला काय वाटतं? मला तर हा उपक्रम चालू केलाय ते अतिशय खूप छान वाटतो। अर्चनाताईंनी जी चालू केलंय ते विद्यार्थ्यांसाठी खूप छान आहे। आणि आमच्या घरी टीव्ही तर बंदच आहे, पण मोबाईल सध्या ह्या 2 तासात बंद आहे, कारण की लेकराईकडे आम्ही लक्ष देतात आणि लेकर यायच्या आधी आम्ही सगळं अभ्यास स्वयंपाक अगर काही काम असेल ते आवरून घेतात व 2 तास आम्ही लेकरांसाठी देतात। चांगलं आहे आणि एकदम अतिशय छान असा उपक्रम आहे, खूप छान आहे आणि प्रगती होती लेकरांची, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढल असं मला वाटतंय। काय सांगाल, तुमचा मोबाईल कुठे आहे? मोबाईल आहे का नाही तुमच्याकडे? मोबाईल आहे सध्याला, पण आमचा मोबाईल 2 तास बंदच असतो। बंद ठेवताय ना? हा, बंद असतो। आणि मुळात मुलं पण मोबाईल बघत नाहीत आणि आमची पण मोबाईल मध्ये 2 तास सुटका होती आणि आमचं लक्ष मुलांकडे जाते। चांगला उपक्रम आहे हा, खूप छान उपक्रम आहे। आणि टीव्ही पण सध्याला आमचा बंदच आहे। सेटअप बॉक्स आम्ही काढूनच टाकलाय 2 तास काय अभ्यासासाठी। मुलगी आता 9वीला आहे, त्यासाठी आम्ही पण काढूनच टाकलेला आहे। पण मुलगा 2रीला असताना सुद्धा तो सुद्धा मोबाईल नाही, टीव्ही नाही, काही नाही बघत। चांगले। हे अशा पद्धतीनं जिल्ह्यामध्ये जी ग्रामपंचायत आहेत 712, या सगळ्या ग्रामपंचायतमध्ये हा उपक्रम लागू करण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांची प्रगती आणि विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचं सांगितलं जात आहे। पण हा उपक्रम किती दिवस चालतो, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अर्चना पाटील आणि जिल्हा परिषदेच्या CO महिलाच आहेत त्या, पण त्यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे। हा उपक्रम नेमका किती दिवस चालतो हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तडवळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।